कोणाचाही विश्वास बसणार नाही ही खारी तुम्ही घरी बनवलीत. ना होण ना दाळला. फक्त 10 मिनिटात झटपट आणि खुसखुशीत खारी बनवून तयार होते. एकदा हे नक्की ट्राय करा. चवीला तर इतकी भन्नाट लागते की चहाचा कप संपेपर्यंत प्लेट रिकामी होईल. एवढी सोपी पद्धत. तर खारी बनवण्यासाठी त्यासाठी काय करायचं, 2 वाटी इथं मैदा घेतला आहे. मैदा हा चाळून घेतला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि ओवा हातावरच क्रश करून घातला आहे. 2 चमचे आपल्याला साजूक तुपाचं मोहन घालायचं. थंडच तूप इथं वापरलेलं आहे. आता घट्टसं उंडा आपल्याला हा मळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि जसं लागेल तसं घट्ट उंडा आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूप जास्त सैल करू नका आणि घट्टही करू नका. साठा बनवण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं, 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. पूर्ण 1 चमच्यानं एकजीव करून घ्यायचं. साठा आपला बनवून इथं तयार झालेले आहेत. आता जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं त्याचे 4 भाग आपल्याला करायचे आहेत. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे. प्रत्येक लाटीचा एक गोळा घ्यायचा आणि पातळ पोळी ही आपल्याला लाटून घ्यायची. आता एकसारखी 4 पोळ्या आपल्याला ह्या लाटून घ्यायचे. प्रत्येक पोळीला आपल्याला हा साठा केलेला होता आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची स्लरी ती त्यावर आपल्याला पूर्ण लावून द्यायची. त्यावर थोडासा मैदा हा स्प्रेड करून घ्यायचे. पुन्हा त्यावर आपण केलेली पोळी लाटून घ्यायची आणि त्यावर पुन्हा साठा लावून घ्यायचा. पुन्हा त्यावर आपल्याला कोरडं पीठ लावायचं. असं आपल्याला 4 वेळेस हे करायचे आहेत. कारण आपण 4 पोळ्या लाटलेल्या होत्या. जेवढं तुम्ही पोळ्या लाटसाल तेवढी त्याची लेअर चांगली येते. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे उलट-पुलट करून त्याला फोल्ड करून घ्यायचं. प्रत्येक बाजूला आपल्याला साठा हा लावून घ्यायचा आहे. एक घडी तयार करून घ्यायची आणि आपल्याला मोठी एक पातळ पोळी लाटून घ्यायची. खूप जास्त पातळ करायची नाही, आपल्याला मीडियम साईजची पोळी लाटून घ्यायची. खूप जास्त जाडही नाही आणि पातळही. बाजूच्या कड्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. एकसारख्या आकाराच्या खारीचे आकार आपल्याला करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकसारख्या खारी ह्या येतील अशा पद्धतीनं खारी कट करून घेतली. आता तेल तापून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे खारीला तळून घ्यायचं. अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत. तुम्ही जर मोठा गॅस कधी केला ना, वरतून ते तळलं जातील पण आतमध्ये कच्ची राहते ना, पाहिजे तशी लेअर त्याला येणार नाही. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे. रंग पण अगदी सुरेख आलेला आहे त्याचा आणि लेअर पण चांगली पडलेली आहेत. अगदी खुसखुशीत खारी बनवून आपली इथं तयार झाली आहे. तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही खारी अगदी आवडीनं खाऊ शकतात. बाहेरच्या खाण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं. मस्त आपली गरम-गरम खारी आणि गरम-गरम चहासोबत तुम्ही एन्जॉय करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच छान-छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.